हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. अँड आम्ही कुठे निघालो आहे हे तर आता तुम्हाला कळेलच. प्रथमेश म्हणाला की आपण यवतेश्वरला जाऊयात, म्हणून मग आम्ही निघालो. मी आत्ता प्रथमेशला आणायला निघाली आहे. मी प्रथमेशला घेऊन आता निघाली आहे यवतेश्वर घाटातून पुढे. दुपारची वेळ आणि कडक ऊन, असलं ऊन लागत होतं ना काय सांगू, बेकार तापलं होतं आम्ही. आणि तरी पण आम्ही उन्हातून एवढा संघर्ष करून आम्ही निघालो. आम्ही आता आलो यवतेश्वर घाटातून पुढे आणि निवांती हॉटेलपासून पुढे चाललो आहे. यवतेश्वरमध्ये जाणारा जो फर्स्ट लिफ्ट जो आहे त्या लिफ्ट बसून आम्ही आज जाणार आहोत. लिफ्ट घेऊन आम्ही आतमध्ये आलेलो आहोत आणि पुढे बघाल तर तुम्ही सिंगलच रोड दिसतोय. आणि तिथून पुढे गेल्यानंतर यवतेश्वर हे गाव लागतंच. त्या गावातून पुढे जायचं आहे आता. पुढे गेल्यानंतर ना असला बेकार रस्ता होता ना, बापरे. पावसाळ्यात जर इकडे जर कधी आलात ना तर घसरून पडणारच. म्हणजे गाडीवरनं जाणं तर मुश्किलच आहे. बापरे, असला बेकार रस्ता होता. आणि तो पण किस्सा सांगत होता की आम्ही पहिल्यांदा इकडे पार्टीला आलो होतो तेव्हा आम्ही पातीलं वगैरे घेऊन आलो होतो. आमचं आम्हाला माहिती आहे की कसं आलो आणि कसं गेलो. फायनली आम्ही पोचलो. पण आम्हाला जी पहिल्यांदा जांभळांची झाडं दिसली तिथे त्या झाडांना जास्त जांभळ जाणं होती. मग तिथून पुढे आम्ही विचार केला की तिकडे गाडी नेता येईल का, एवढ्या लांब तिकडे गाडी जाऊ शकते का. मग नंतर ना आम्ही परत माघारी आलो आणि गाडी घेतली आणि निघालो. अरे पण झाड माणसाला कोण चढवतं का झाडावर? त्याला माहित नाही ना झाड कशा. हाताला जांभळं येतात अशी. तर गाईज, लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप दिवसांनी अशी मी झाडाची जांभळे तोडून खात होते, कारण की मी जेव्हा सुट्टीला जेव्हा आजोळी जायचे तेव्हाच खात होते अशी जांभळे. आज पहिल्यांदा खूप दिवसांनी यवतेश्वरला आली आणि अशी जांभळं खाते. करवंद तुम्ही पाहतच असाल, खूप छान होती, थोडी आंबट गोड. कसं वाटतंय तुला? क्वालिटी तर वाटणारच, कारण की त्याची गर्लफ्रेंड सोबत नव्हती आणि म्हणू शकतो हिंडता येत होतं त्याला, त्यामुळे भारी वाटत होतं कुठेतरी त्याला पण. आधी करवंद काढायची का जांभळं? हा, चिकट होतील ना हात. करवंद जर आधी काढली तर हात चिकट होतील, म्हणून म्हटलं मग पहिल्यांदा जांभळच काढूयात आणि मग नंतर ना मग करवंद काढूयात. ए प्रथमेश, एक घस टाक ना खाली जांभळाचा. अरे कसलायस रे तू? ए तू देणारच की नाही तर मी तुला खाली पाडेल. बघायचंय? ए दे ना. असंच करणारच का तू? काय सुकली जांभळ टाकतेस खाली? ते बघ समोर, समोर बघ, तो समोरचा. हा, तो हात लावलायस ना, पकडलायस. हा, त्या समोर नाही रे, तिकडे पुढे. हा, नाही त्या पुढे. अरे काय घसीना चांगला. हा हा, तो वाला. आम्हाला खूप अशी जांभळं गावली आहेत, घडच घड आहेत असे. मी तर जेवढी जांभळं काढेल तेवढी सगळी खात होते आणि तो फक्त काढत होता. आणि नंतर मला जांभळांचे घस पण काढून देत नव्हता, कारण की मी खात होते म्हणून. काढ की पटपट. खायचं काम नाही का? काय तुला काम आहे दुसरं? तुला काय काम आहे? एक एक काढतील ती बी खाती. आपण इथं कशाला आलोय? खायलाच ना. पिशव्या कशाला? मग आधी आपण खायचं मग पिशव्या भरायच्या. तो वरती पिशवीत जांभळे भरून देत होता आणि मी खाली पिशवीचे जांभळे खात होते. खूप मजा आली. शेवटी मी झाडावर चढून मी खात होते.
नंतर ना आम्हाला एक असं झाड दिसलं की ते करवंद सारखंच होतं. काय वेड्यास का? करवंद नाही येते. अरे नाहीये करवंद. वेड्यास का? नको, करवंद नाही येते. तुला सांगते ना नाही येते. मकरंद काही पण काय तू खरंच हे असं असतं बघा. ते करवंदाचं झाड नव्हतं त्याने पाहिलेलं पहिलं आणि मला म्हणतोय की ते करवंदाचा भाव आहे मकरंद. हे असं असतं बघा गावात पहिल्यांदा आल्यावर. आम्ही जांभळं काढली होती आणि आता करवंद काढत होतो आणि आमचे हात तर एवढे खराब झाले होते ना काय सांगू. करवंदाचा चीक लागून ते सगळं हात खराब झाले होते. पण आम्ही करवंद जांभळं काढल्यानंतरच माघारी निघालो आणि माघारी जाताना तुम्ही बघत असेल त्याच्या हातामध्ये जांभळाची पिशवी आणि माझ्या हातामध्ये करवंदाची आहे. करवंद आम्ही थोडीशीच काढली कारण की काटे होते भरपूर आणि नीट काढता येत नव्हतं. आणि मग निघालो मी परत. परतीच्या वेळेस जाताना म्हणजे माघारी निघताना पावसाचं वातावरण होतं. अशा प्रकारे आणि पाऊस पडू नये, पावसात भिजू नये म्हणून आम्ही पटपट जात होतो.